हाय नमस्कार सगळ्यांना. कसे आहे सगळे, बरे आहेत ना? तर बघा आज आहे पाडवा. पाडवा म्हणजे गुढीपाडवा नाही, तुम्ही माझ्याकडे बघू नका. पाडवा म्हणजे गुढीपाडवा नाही, मी सांगते दीपावळीचा पाडवा दिवाळीचा पाडवा आहे. आणि दिवाळीच्या पाडव्या दिवशी ना त्यांना हे दे ना, युट्यूब आपल्या फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा दे की पाडव्याच्या. पाडव्याच्या मग कसं दिल्या की मग आता तुम्ही. दिले का? हं. तर 2 दिवस पांडुता त्या पूजा, भैया, राधिका, कृष्णा आणि पिवळ्या सगळीजण इथं होती. तर घर गच्च भरलेलं. आणि काल पूर्ण दिवस आहे ना आमचा सगळं फराळ करण्यात गेलं. तर लाडू, चिवडा, शंकरपाळ्या, कापण्या ही आम्ही करून घेतल्या. आणि आज आहे ना मी बाकूर बनवला आणि करंजा संध्याकाळी करायचे. पिठी मळून ठेवले मुरायला. तर म्हणलं आता दिवस म्हणजे 5 वाजल्याच्या नंतर ना पांडव घालतात रानात बघा. आजच्या दिवशी पाडव्याच्या प्रत्येक वेळेस आहे ना असं ज्वारीत पांडव घालतात बरं का. पण ह्या वर्षी ज्वारीच नाही पेरलेली आम्ही. कारण आहे ना रानात आहे ना सगळं पाणी होतं बघा. वापसा होता, सगळा चिखल होता. पाऊस भरपूर झाला ना ह्या वर्षी त्याच्यामुळं. तर ह्या वर्षी रान नीट करून ठेवलेलं या दाजींनी. अगरबत्ती पेटवली. इकडे बघा असं पांडव घातले, तर असं पांडव घालते तर. आणि 5 पांडव आणि 1 द्रौपदी असं घालतात आहे ना. असंच असतंय ना. असंच असतंय. तर हे सगळं फराळ आपण केलेलं असतंय ना, ते आणायचं असतं इथं प्रसाद म्हणून ठेवायला. तर ते सगळं घेऊन आले नीट. तर दाजी आता हळदी कुंकू वाहून घेतात. मी पण हळदी कुंकू वाहून घेते, प्रदक्षिणा घालतो आणि जातो बाजारला. तर आज आहे बुधवार आणि बुधवारचा असतो आमच्या गावचा बाजार जयंतीचा. तर बाजारला पण जायचं आहे बघा. पाणतात्या पूजा ही सकाळीच गेली आणि मी भावड्याला सांगितलं होतं ये म्हणून. केशवला पण सांगितलं होतं, पण ते दोघं पण अजून काय आले नाहीत. उद्या भाऊबीज आहे. तर उद्या स्वीटी येणार आहे जयंतीला. तर तिला म्हणलं तू आणि सागर दोघंजण ये. पण ती म्हणली नाही मम्मी, किंवा सागर म्हणजे सागर आणि त्याची मम्मी म्हणजे स्वीटीची सासू ती जाणार आहेत त्यांच्या भावाच्या इकडं. मी पप्पांबरोबर आक्क ठेवायचं असते. हां, तसं मोडायचं नाही. नाही हाय असं ठेवा. करंजा खरं व्हायला पाहिजे होत्या अहो. म्हणजे आपण तिकडे गेलतो ना त्याच्यामुळं राहिल्या. सगळं ठेवा नाहीत व्यवस्थित. आणि ते जाणार आहेत ना तिकडं, त्याच्यामुळे म्हणले पप्पांना लावून दे, पप्पांबरोबर मी येते. आज जायचं होतं आणायला, पण विषय ना आज बुधवार आहे ना त्याच्यामुळं म्हणलं नको आज. उद्या गुरुवारचं आपलं भाऊबीज पण आहे उद्या, या घेऊन. मग 2-4 दिवस राहीन. त्या हिशोबावरती आपलं उद्या स्वीटी येणार आहे. तर बघू आज बाजारात काय काय असेल ते. तिला पॉपकॉर्नची मका आवडते ना. तर प्रत्येक वेळेस ती ज्यावेळेस यायची असेल ना त्यावेळेस लाडू नको, एक एक थोडा थोडाच ठेवा. मग ते आक्क ठेवा ना. लाडू गोड आहे ना, त्याच्यामुळे गोड आवडत नाही ना देवांना पण. जास्त गोड नाही, तिखट फरसाणा आवडतं. आजकाल गोड कोण खात नाही. मी काय सांगत होते, मध्येच राहिलं का नाही सांगायचं. असं पांडव घालतात बघा आमच्या इकडं. तुमच्या इकडं पण आहे का ही प्रथा? नक्कीच. म्हणजे प्रत्येकाकडं असते. ज्याच्याकडे शेत आहे ना ती प्रत्येक शेतकरी असं रानात त्यांच्या पांडव घालतातच. त्याच्यात काय प्रश्नच नाही विचारायचा, आहे का नाही. प्रत्येकाच्यात असतं. प्रत्येक ठेवायची राहिली मग कोण ठेवायचं? तू ठेवते काय की? मी तर ठेवणारच आहे की. पण मी ठेवणार माझी मी, तुमचं तुम्ही ठेवा की. आणि इकडे फटाक्या उडवलेल्या सगळ्या फटाकड्या इकडे पडल्यात बघा. इकडे ही ते काल केलेलं साप गोळ्याचं आहे ना. आणि आज आहे ना पाऊस झाला बघा. सकाळपासून वातावरण असं झालंय ना, हे बघा सगळं. इथंच घर आहे, इथंच पांडव घातले. तर जवळ हां, गेल्या वर्षी ना तुमचं दाजी करमाळ्याला गेलतं बघा. आणि सागर आणि त्याची मम्मी इकडं आलते जयंतीला. गाडी घेतली होती ना नवीन त्यावेळेस. मग दाजी करमाळ्यातच होते, यायला उशीर झालता. त्यावेळेस मग पांडव सागरने घातलेले गेल्या वर्षी, आहे का नाही. कसलं वातावरण झालंय या, कसलं भारी आभाळ दिसतंय बघितलं का, कसलं मस्त दिसतंय. मग पाऊस कस काय आला पण? ज्वारीची पहिली आंघोळ म्हणाव तर पहिली आंघोळ होऊन गेली. वातावरण हे होतंय त्याच्यामुळं काय होतंय, गरम होतंय. कुठेतरी कमी दाबात जास्त दाबात पट्टा तयार झाला की काहीतरी होत असतं वातावरण. होय. चला लय भारी सांगितलं. जरा बोला काय काय. काही नाही बोला, बोल पटा 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 पटा. माझं नाही, माझी मी करते, तुमचं तुम्ही बोला. पूजा कर चल.
कर पूजा पटपट. मी पूजा करते पण तुमचं तुम्ही बोला माझ्याकडनं काही करू पांडव असा कारण मग मी काय सांगितलं दिसते का पांडव? हं? आता गावात ना आले बघा बाजार करून आणि इकडं दाजींनी फुलभाज्या घेतले तर मला म्हणते धर उड्या इथं आता आज पाडवाय ना आव हा पाडवाय हा मस्त असं दिवं लावून घेतलं. आज काय पोरं नाही तर कोणच नाही दोघच आज. हा नको हाय माझ्या हातात बस झालं मला. आज दोघच आहेत बघा आज कोणच नाही. रात्री सगळी ओमडा नाही कृष्णा राधिका पिवड्याचा नुसता कालवा चालला होता भैया. इथं किती फटाकड्या उडवल्या इथं. आज काही लाईट नाही बघा अजून आली. आता उद्या सकाळच येणार. आज 10 वाजता पण नाही येणार कारण आज बुधवार आहे त्याच्यामुळं आजपासून लाईटीचा टायमिंग बदललेला आहे. आता इथून पुढे 10 वाजता येणार. तर मस्त असं मगाशी पांडव ही घातलं देवपूजा ही केली. आता आल्यावरती गावातनं आलो देवाला वात लावली. इकडं सगळीकडं वाती लावल्या पंत्या आणि आता दाजी होयो काय आहे ती लक्ष्मी डबल बार हा हाय हाय मी तिथं नाही बाबा येणार मला भीती वाटते. नको नको तुळस कसली भारी दिसते या. हा मला पण पळावं लागेल तुमच्या बरोबर. हा कसलं भेटत दाजी. कृष्णा लागली कृष्णा लावून पळतो लगेच. लागली शपथ वाजला सुतुळी एक आता ही मोकळं कशाला ठेवलंय व इथं. शर्ट आणलेलं दाजींना सकाळी धुवून टाकलं दोन्ही पण शर्ट. आज घातला होता ते शर्ट नवीन आणलेला. हा लवकर नको आहे ती वय त्याचा लय आवाज देतो बर का. नको मला धरा मोबाईल तुमच्या पशी नको. लगेच पेटत नसतं ती. फुसका निघला काय? फुसका निघाला. हा लय नाही आवाज दिला. दुसराच एक आवाज एक काढू एक मस्तपैकी. आज वाजवा एकटच. रोज वाजवल्या का तुम्ही? रोज लेकरं होते आज लेकरं नाही तर मग आता आपण थोडस लेकरासारखं करायचं. हा नाही काय इथून धावते की दिसतंय. हे काय एवढी मोठी बॅटरी लावली की मी. हा दिसलं ना तेव्हा पलीकडच्या थाय अजून उडतय ती उडतय पळ नाही तर भेट लागलं ती साईडला तर बार देतो माहितीये कानात नुसतं आवाज घुमतो कसं भेट. गावात गेला का आवाज जिंतीत. चला आता करंज्याला पीठ मळलंय ती करंज्या करून घ्यायचेत. तर लाईट असते तर लय भारी वाटलं असतं पण काय लाईटच नाही काय करता. असं द्या चला. रात्री इथं मोठी गाडी उभा होती पांडतात त्याची. चला असू द्या काय नाही आता घेते करंज्या करून आणि व्हिडिओला करते इथंच एंड. बाय बाय गुड नाईट.